आणि आज तुमच्या सर्व महिलांची गर्दी बघून असं वाटतंय की जणू काही ही निवडणूक महिलांनीच हाती घेतली आहे का काय. तुमच्यामुळं खरं तर खऱ्या अर्थानं माझं टेन्शन निम्म झालेलं आहे. माझ्या माता भगिनींनो, जरी तुमचं विश्व हे छोटंसं असलं, किचनपुरतं घरापुरतं जरी मर्यादित असलं, तरी तुम्ही सर्वजणी घर चालवता एवढं लक्षात ठेवा. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे तुमचं महत्त्व हे कधी आम्ही सर्व कधी विसरू शकत नाही. आदरणीय नाना, तुमचं आणि तात्यांचे खूप जुने संबंध होते, स्नेहाचे संबंध होते, खूप आपले जुने ऋणानुबंध. माझ्या वडिलांच्या आबांचे देखील तुमचे खूप चांगले संबंध होते. नाना, जरा वाईट वाटतं की तुमच्यासारखे जुने तत्वनिष्ठ राजकारणी आता दुर्मिळ होत चाललेत. राजकारण अलीकडे तत्वाचं राहिलं नाही. पण नाना, मी आहान पाटील तुम्हाला शब्द देतो, या सर्व तरुण पोरांना मी सोबत घेऊन पुन्हा एकदा तत्वाचं आणि सात्विक राजकारण परत आम्ही चालू करून दाखवू. आम्ही तुम्हाला शब्द देतो. माझ्या वनवासवाडीकरांनो, आज जरी या गावाचं नाव वनवासवाडी असलं तरी या विकासापासून वंचित असलेला हा वनवास संपून टाका आणि कामेश कांबळे व कोमल गायकवाड यांच्या रूपानं, राष्ट्रवादीच्या रूपानं जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पुन्हा एकदा विराजमान व्हा. धन्यवाद. वनवासवाडी पवित्र मंदिरासमोर खेड जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे उमेदवार कामेश देवराव कांबळे, त्याचबरोबर याच खेड गणातील पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कोमल गायकवाड आणि उपस्थित सर्व आता ज्याने अतिशय थोडंच बोलले पण मार्मिक बोलले ते आमचे सहकारी भैया, आमचे जुने सहकारी आणि राजकारण समाजकारणामध्ये सातत्यानं बरोबर असणारे नाना, आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले उमेदवार कामेश कांबळे, त्याचबरोबर गायकवाडताई, उपस्थित सर्व वनवासवाडीतील सर्व आबालवृद्ध महिला आणि बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी बोलत असताना खऱ्या अर्थानं मगाशी जे शिक्षक कोण होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन केलं. गेले 5 वर्षामध्ये 5 वर्षापूर्वी या ठिकाणी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि ज्यांनी ह्या ठिकाणी दिशाभूल करून शनी तुम्हाला खोटं अफवा पसरून शनी त्या ठिकाणी निवडून येण्याचं काम केलं. मला पचलेल्या महिलापैकी कुणीही सांगावं की या ठिकाणी महिला निवडून दिल्यानंतर ह्या तुमच्यामध्ये किती वेळा आल्या आणि किती वेळा येऊन शनी तुमच्या समस्या आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचं त्यांनी काम केलं. हे सगळ्यांनी तुम्ही ह्या प्रसंगाला जाणून घेतलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, मागच्या वेळेस एक वेगळ्या पद्धतीचे दिशाभूल करून शनी या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळवलं गेलं. आज या तसं पाहायला गेलं तर त्यांचं मतदान हे कोंढवे विभागामध्ये आहे आणि कोंढवे विभागामध्ये मतदान असताना परंतु ते उभे राहतात कुठं? आपल्या विभागामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना काही पडलेलं नाही. त्यांना माहिती होतं की आपण 5 वर्ष या ठिकाणी आता फक्त काम करणार नाही, परत आपण आरक्षण लागलं की आपल्या त्या ठिकाणी कोंढवे विभागामध्ये जाणार आहे. त्यामुळं मागच्या वेळेस तुम्हाला फसवून त्या ठिकाणी मतदान घेण्याचं काम केलेलं आहे. आता तुमच्या हातामध्ये जे आपण कोंढव्याची जी पार्सल या ठिकाणी निवडून दिलेली आहे ती परत आपल्याला माघारी पाठवायचं काम बसलेल्यांचा सगळ्यांचा आहे. करणार आहे का नाही तुम्ही सांगा, मोठ्याने सांगा. त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पोटतिडकीनं काम करायचं आहे. मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं मगाशी बरेचसे वक्ते बोलले गेले. आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे आपले सर्वांचे नेते, पुनर्वसन व मदत केंद्राचे मंत्री बकरीदाबा पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांनी एक चांगल्या पद्धतीचा विचार करून आणि निर्णय घेऊन शनी कामेश कांबळे आणि गायकवाड यांची उमेदवारी फायनल केलेली आहे. एक लक्षात ठेवा की हा उमदा कार्यकर्ता आहे
आज बीव्ही सिव्हिल आहे, त्याचबरोबर ज्याही सुशिक्षित आहेत, हे दोन्हीही या विभागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतील. महिलामध्ये उद्या पंचायत समितीला गेल्यानंतर आज आपण बघतोय महिलांमध्ये अनेक महिलांच्यासाठी शासनाच्या योजना आहेत. शिलाई मशीन असेल, बचत गट असेल किंवा अन्य बरेचसे कर्ज प्रकरण असतील. उद्या ह्या आपल्या हक्काचं, आपल्या मतदारसंघातली महिला असल्यानंतर आपण हक्कानं त्यांना बोलवून या ठिकाणी आपल्या गावातल्या आपले जे काय विकासाचे प्रश्न असतील किंवा महिलांचे काय समस्या असतील तर तिला बोलवून या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्याचबरोबर बीई सिव्हिल म्हणूनचे आज मकरंद आबा पाटलांनी किंवा शशिकांत शिंदेनी की वनवासवाडीमध्ये एखादं काम एखाद्या कार्यकर्त्यांनी सुचवलं किंवा नानांनी सुचवलं की या विभागामध्ये काम करायचे, त्या ठिकाणी तांत्रिक मान्यता नसताना पण त्या ठिकाणी कामेशला त्या ठिकाणी सांगण्याचं काम करण्यात आलेलं आहे की कामेश वनवासवाडी या ठिकाणी अशी ग्रामस्थांची मागणी आहे, त्या पद्धतीनं कामाला सुरुवात करा. ना कधी शासनाची ऑर्डरची ना वाट बघता, मान्यता न वाट बघता त्यांनी कामं ही सातत्यानं केलेली आहेत. मला फक्त एकच आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे, हे करत असताना अनेक समस्या आहेत. उद्या ह्या शहरालगतचा भाग आहे, उद्या आपले सारख्या वल्गना होतात की हे पिंगळीवरनं आलेत, पिंगळीवरनं हे कुठून आलेत. मगाशी सांगितल्या पद्धतीनं त्यांचं या ठिकाणी मतदारसंघामध्ये मतदान पण नाही, मतदानाचा कुठेही त्यांचा ठाव ठिकाणा नाही, परंतु या ठिकाणी ते उभं राहिलेले आहेत. आज या ठिकाणी कामानिमित्ताने, व्यवसायाच्या निमित्तानं त्यांच्या वडिलांच्या पासून पूर्वीपासून या ठिकाणी व्यवसाय आणि नोकरीच्या माध्यमातून हे या ठिकाणी जशी आपली शहराच्या साताऱ्याच्या लगतच्या बाजूला जे खेड परिसर वाढत गेलेला आहे आणि वाढत गेल्यानंतर त्या ठिकाणी जागा घेऊन स्वतःचं घर बांधलेलं आहे. गेले अनेक वर्षे या ठिकाणी सातत्यानं राहतात. त्यामुळं हा आपला जे उमेदवार कोणतरी येतो आणि पिंगळीवरनं आला म्हणून सांगतो, हा कुठून आलेत हे त्याचा आपण सगळ्यांनी जाणीव घेतली पाहिजे. म्हणून मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपला हक्काचा उमेदवार आहे, त्या पद्धतीनं त्यांना हाताला धरून उद्या भविष्यामध्ये तरुणांची कामं असतील किंवा आबालवृद्ध मंडळीची कामं असतील. कामेश एक मनमिळावू कार्यकर्ता आहे आणि त्याचा प्रशासनामध्ये काम करण्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि प्रशासनामधला अभ्यास असणारा आणि तळागाळामध्ये योजना कशा पद्धतीनं पोहोचवता येतील उद्या भविष्यामध्ये तुम्हाला निश्चित मी प्रचिती ही देतो की उद्या कामेश कांबळे आणि गायकवाडताई या ठिकाणी निवडून गेल्यानंतर निश्चित तुमचं मत वाया गेलेलं नसेल एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि तुम्हाला येणाऱ्या 5 तारखेला 2 मशिनी येतील. त्या ठिकाणी एक पहिलं मशीन असेल ते जिल्हा परिषदचं मशीन असेल, त्यामध्ये घड्याळाचं जे चिन्ह असेल त्याच्या समोरचं बटन दाबून कामेश कांबळे यांना भरघोस मताने विजय करायचे. त्याचबरोबर गायकवाड यांच्या समोरचं घड्याळाचं जे चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी त्यांनाही विजय करायचे. आज ह्यांना मतदान देणं म्हणजे मकरंद आबांना मतदान दिल्यासारखं आहे, शशिकांत शिंदेंना मतदान दिल्यागत आहे, राष्ट्रवादी भक्कम केल्यागत आहे. त्या पद्धतीनं आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे आपण राहूया. आणि वनवासवाडीमध्ये पहिल्यांदा वनवासवाडीची पीटी फोडल्यानंतर सगळ्या मतदारसंघामध्ये 1 नंबरची वनवासवाडी मताधिक्याला असली पाहिजे. एवढीच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी करून द्या. तुम्हाला माझा परिचय आहे का सर्वांना? नक्की आहे का? आवाज आहे ना माझ्यापर्यंत? तरी पण परत एकदा करून देतो. स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील, त्याचप्रमाणे माननीय नामदार मकरंद आबा पाटील, माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार नितीन काका पाटील, त्याचप्रमाणे आन भैयासाहेब, साहिल बाबा, सतीश अण्णा यांना माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला जी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली त्यासाठी इथून पुढे येणाऱ्या काळात प्रत्येक तुमचं काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. माझ्याकडे पूर्वी कोणतेही पद नसताना शिंदे साहेबांच्या माध्यमातून, मकरंद आबांच्या माध्यमातून मी तुम्ही बसलेल्या जागेवरचे पेवर ब्लॉकचं काम असेल, मागे जो सभागृह असेल, हा आपण आमदार फंडातून मंजूर केलेला आहे. आणि वनवासवाडीमध्ये बहुतेक भागातील झालेली कामे
हे येथील सदस्य असलेल्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. प्रशासनाचा तगडा अनुभव माझ्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात तुमची जी काही कामे असतील ती सर्व मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही मला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून, त्याचप्रमाणे माझ्यावर पंचायत समितीसाठी कोमलते आहेत, त्यांच्यासमोरील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला येणाऱ्या 5 तारखेला आपण आशीर्वाद रूपी मला मतदान करा, एवढं मी आपणास आवाहन करतो आणि थांबतो. आणि आपले उमेदवार माननीय कामेश कांबळे आणि पंचायत समितीच्या उमेदवार कोमल गायकवाड या ठिकाणी त्यांच्या प्रचाराच्या सभेनिमित्त तुम्ही सर्व महिला त्या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्याबद्दल मी वनवासवाडीच्या वतीनं व या दोन्ही उमेदवारांच्या वतीने तुमचा आभार मानतो. या ठिकाणी ही सभा संपल्यानंतर गिफ्ट वाटण्याचा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे तुम्ही कुणीही कुठून जागेवर हलू नये ही विनंती करतो. आईच्या गावात कोण आहे रे? दादा